सगळं असं हॅप्पी हॅप्पी चालू होतं आणि अचानक दुःखद घटना झाल्यासारखं माझ्या घरातलं वातावरण सुरू झालं आणि वडील टेन्शनमध्ये असायचे, आई पण टेन्शनमध्ये असायची. घरी दारू पिऊन आल्यामुळं धिंगाणा असायचा, भांडण असायचं. मला त्रास व्हायचा त्याचा. नाटकाचा किडा काय म्हणू आपण, वळवळत असतो तसं मला सतत किडा माझा वळवळायचा. तेव्हा मी 100% मला खात्री पटली, आपण फसलो गेलो, आपलं नशीबच गांडूळ. म्हणजे पहिल्यापासून ऑफिसमध्ये गेल्यापासून हा माणूस फक्त आणि फक्त आम्हाला फसवत होता, लुटत होता. मला लय वाईट वाटलं. मी खचून गेलो. ला रे बाबा, हे का बाबा माझ्याच आयुष्यात का व्हायला लागले. मी माझ्या स्वप्नांसाठी झगडतोय आणि ती माझ्या स्वप्नांसाठी झगडते, पण ते मला दिसत नव्हतं. स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्वप्न बघणं जास्त महत्त्वाचं आहे. मला स्वप्न पण त्यावेळेस तशीच पडायची. 36 वर्षानंतर आमच्या नगरला पुरुषोत्तम करंडक आणला आणि त्याचा साक्षीदार मी तुमच्यासमोर उभा आहे. बाईच्या जातीचं दुखणं बाईलाच माहीत बाई. नमस्कार, मी आहे शांता. बाई, मी लोकांच्या चुगल्या लावत लावत थेट मला ग्रोमोशनच्या प्लॅटफॉर्मवर बोलवलं बाई. मरणाची रांग होती बाई. मी हळू डोळा मारला आणि मला बोलवलं ना समोर. आली बाई तुमच्या समोर मी. नमस्कार, मी विराज अवचिते. तुम्ही मला इंस्टाग्राम, फेसबुक, यूट्यूबवर तुम्ही मला पाहताय आणि हसताय. मी थोडक्यात माझा प्रवास सांगणार आहे. मी असं कुठं काही सांगितलं नाही, पण ग्रोमोशनच्या माध्यमातून मी तुमच्या सगळ्यांच्या समोर येतो आहे. तुमच्यासमोर मी आत्ता जे कॅरेक्टर सादर केलं आहे ते आहे शांता, जे की तुम्ही लोकांनी खूप म्हणजे खूप प्रेम करताय त्या कॅरेक्टरवर. घरातून आलेली ही परंपरा नाही म्हणता येणार याला, पण माझ्या आजोबांचा म्हणजे सखाराम जनाजी अवचिते यांचा स्वतःचा एक तमाशा होता. तमाशाचा फड होता. त्यावेळेस ते त्यांच्या काळातले स्टार होते आणि त्यांच्यानंतर आमच्या पिढीतला मी काहीतरी करू पाहतोय. तुमच्यासमोर काहीतरी वेगवेगळे कॅरेक्टर घेऊन येतोय आणि तुम्ही सगळेजण खूप प्रेम करताय. 3री-4थीमध्ये असताना तेव्हा मी कॅरेक्टर करायचो वेगवेगळे. म्हणजे आमच्या गॅदरिंगमध्ये शाळेत असताना मी कॅरेक्टर करायचो. हे जे आत्ताच तुमच्यासमोर जे सादर केले ते शांता कॅरेक्टर, त्यावेळेस मला माहीत नव्हतं की भविष्यात मी असं काहीतरी करणार आहे म्हणून. ते पण कॅरेक्टर करायचो, मी डान्स करायचो आणि गॅदरिंगमध्ये वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये मी भाग घ्यायचो. आणि हे सगळं करत असताना माझे वडील ग्रामसेवक होते आणि नगर जिल्ह्यातून श्रीगोंदा तालुका आहे, तिथं माझे वडील नोकरीला होते. आणि नोकरी करत असताना काही गोष्टी अशा घडल्या आयुष्यात की वडिलांची काही गोष्टींमुळे नोकरी गेली आणि त्यावेळेस मी काहीतरी 4थी-5वीला होतो. नोकरी गेल्यानंतर सगळी जबाबदारी माझ्या आईवर आली आणि मी लहान होतो, पण मला काहीच कळत नव्हतं की आपल्या आयुष्यात काहीतरी घडलं आहे. कारण सगळं असं हॅप्पी हॅप्पी चालू होतं आणि अचानक काय म्हणू, एक दुःखद घटना झाल्यासारखं माझ्या घरातलं वातावरण सुरू झालं आणि वडील टेन्शनमध्ये असायचे, आई पण टेन्शनमध्ये असायची. आणि मी काय लहान असल्यामुळे मला काही कळतच नव्हतं हे काय चाललं आहे म्हणून. कारण वडिलांची नोकरी गेली होती. नोकरी गेली म्हणजे एकच माणूस कुटुंबातलं सगळं घर सांभाळतो आणि अचानक त्याची नोकरी गेल्यानंतर तुम्हालाच माहिती काय होऊ शकतं. आणि ते माझ्या आयुष्यात सुरू झालं. 5वी नंतर मी नगरला आलो आणि आमचं सगळं कुटुंब माझी आईच सांभाळायची. आई माझी काम करायची. काम म्हणजे धुणं भांड्याची कामं करायची माझी आई आणि सगळं शिक्षण आईनेच माझं केलं. वडील काम म्हणजे नोकरी गेल्यापासून जरा टेन्शनच. म्हणजे इथून मागं 20-25 वर्ष झाले वडील नोकरी करायचे आणि अचानक काम गेल्यानंतर वडिलांनी सुरू केली, दारू प्यायला सुरू केलं. आणि मी घरात वातावरण जरा वेगळं असायचं. मला वाईट वाटायचं की वडील आपले रोज दारू पिऊन येतात. घरी दारू पिऊन आल्यामुळं धिंगाणा असायचा, भांडण असायचं. मला त्रास व्हायचा त्याचा आणि त्याच्यामुळं माझ्या शिक्षणावर पण परिणाम व्हायचा की का बाबा हे आपल्या घरी का असं होतं आहे. पण हळूहळू मला कळत गेलं की वडिलांची नोकरी नाही आहे आणि आपली आई काम करते आणि सगळं आई सांभाळत होती. मग 5वी, 6वी, 7वी, 8वीपर्यंत सगळं शिक्षण माझ्या आईनेच केलं. मी, माझ्या घरात माझी बहीण आहे छोटी, वडील आणि आई असं आम्ही 4 जण राहतो. नगरपासून पारनेर तालुका आहे. पारनेरमध्ये
रोहित छत्रपती म्हणून माझं एक छोटंसं गाव आहे. त्या गावामध्ये माझी आजी, चुलता चुलती आणि त्यांची मुलं राहतात. आम्ही पहिल्यापासून सिटीमध्येच राहतो आणि ह्या प्रवासात मला नाटकाची एक चटक लागली. नाटक मी सुरुवातीला जे कॅरेक्टर केलं ते पण एका नाटकातलंच आहे आणि नाटक म्हणजे मला कळत नव्हतं हे काय असतं. मी गॅदरिंगमध्ये भाग घेत होतो आणि गॅदरिंगमध्ये वेगवेगळे कॅरेक्टर करत राहिलो. तर नाटकाचा किडा काय म्हणू आपण वळवळत असतो तसं मला सतत किडा माझा वळवळायचा. मला जे मिमिक्री हा जो प्रकार तुम्ही पाहिला असेल मिमिक्री, तर मी मिमिक्री करायचो. मिमिक्री म्हणजे वर्गात मी मिमिक्री केली तर लोकं म्हणजे वर्गातले पोरं खूप खुश व्हायचे. त्यांना भारी वाटायचं हा काहीतरी वेगळं करतोय. मिमिक्री म्हणजे मला वाटायचं की देवाने मला एक वेगळीच दैवी शक्ती दिली. देवाने मला एक वेगळीच दैवी शक्ती दिली मिमिक्री. मग मी वर्गात एंटरटेनर म्हणून मिमिक्री सादर करायचो. पोरं खुश व्हायचे, पोरी खुश व्हायच्या. 4 पोरी माझ्याशी गप्पा मारायच्या. मला पण बरं वाटायचं आणि ज्यांचं जुळलं नसेल तर पोरं म्हणायचे तिच्याशी बोल माझ्यासाठी. कारण मला काय यायचं, मला मिमिक्री यायची. माझ्याकडे तो प्लस पॉईंट असायचा. मग मुली माझ्याशी बोलत राहायच्या आणि काही मुलांचे कामं पण व्हायचे. तो भाग वेगळा आहे. पण आता मी डायरेक्ट मुद्द्यावर येतो, की मिमिक्री करत असताना मला वाटायचं की आपण आता पुढं भविष्यात सिनेमात काम करावं. मग हा काळ होता 2008, 9, 10चा काळ. सिनेमा म्हणजे लई मोठी गोष्ट. तर सिनेमात काम करायला पाहिजे आपण. पण आपली घरची परिस्थिती एवढी नाजूक असल्यामुळं मला ते वाटायचं, की कसं आपण मुंबईला कसं जायचं आणि काय होणार आहे आपलं? सगळं आपलं कुटुंबाची जबाबदारी आपल्या एका माणसाकडे आहे. आपल्या घरातलं जर दडपण आपल्यालाच माहिती आहे आणि आपण कसं काय काय होणार आहे आपलं पुढं? मग त्या काळात काय झालं, की 2010 मध्ये पेपरला एक न्यूज आली, की एका सिनेमात काम करण्यासाठी कलाकारांची गरज आहे. तर मी वाचली. मी आईला बोललो, की हे आपण करू. हे आपण इथं गेलं पाहिजे. आई, मी, वडील आम्ही तिघंजण नगरमध्येच एका छोट्याशा ऑफिसमध्ये त्यांचं त्या लोकांचं ऑफिस होतं. त्या ॲड्रेसवर गेलो. तिथं गेलो. एक छोटंसं असं ऑफिस होतं. छोटीशी खोली होती आणि तिथं आम्हाला पाहुणचार केला. मस्तपैकी आम्हाला बसवलं आणि ते बोलले, "तुम्हाला काय येतं?" तर मी सांगितलं, की "मला ती मिमिक्री येते. मी आवाज काढून दाखवतो." ते म्हणले, "कर सादर." मग मी त्यांच्यासमोर एक आवाज काढला. दादा कोंडकेचा आवाज काढला. "हिच्या मायला, हिच्या फडका, हिच्या मायला, अरे तुला बांबूचे फडकं द्यायला माझे बांबूचे." असं मी त्यांच्यासमोर सादर केलं. त्यांना आनंद वाटला आणि ते बोलले, की "भाई तू आहे. तू जिंकले. बास. तू झाला आता." आणि मी बोललो, "अरे वाह! आता आपलं स्वप्न पूर्ण झालंय." हा माणूस बोललाय, "तू आहे, तुझ्यात आहे. तू जिंकलंय, तू झालाय. म्हणजे आता आपलं करिअर सेट. आपल्या मागं जे दुःख होतं ते सगळं संपलंय. आपली आई आता सुखात राहणार आहे. आपले फादर घेतेत, पण आता आनंदाने घेतील." मग मी खुश झालो. तर ते बोलले, की "काही पैसे द्यावे लागतील. पैसे भरा. चांगला रोल देतो." आता हे माझ्यासाठी पहिल्यांदाच होतं, की पैसे भरून रोल. म्हणलं मी इमॅजिन केलं, की हे असंच असेल. म्हणजे आत्तापर्यंत जे सिनेमात जे लोकं कामं करतात, हे सगळेजण पैसे देऊनच काम करत असतील. म्हणून त्यांना एवढे भारी-भारी रोल भेटतात. म्हणून त्यांना एवढे भारी-भारी सिनेमा पण भेटतात. मग मी म्हटलं, "ठीक आहे, चालतंय." तर वडिलांना त्यांनी सांगितलं, की ₹25,000 भरावे लागतील. 25,000 म्हणजे ₹25,000 2010 10 मध्ये 25,000 म्हणजे आत्ताच्या काळातले जवळपास 1-1.5 लाख रुपये आपण धरू. आणि वडिलांनी काहीच विचार नाही केला. म्हणजे खिशात काही नसताना त्यांनी काहीच विचार नाही केला. ते बोलले, "ठीक आहे, पैसे देतो. आत्ता ₹5,000 देतो. बाकीचे ॲडजस्ट करू." कारण त्यांच्या चेहऱ्यावर आनंद होता ना. तो आनंद का होता? कारण त्यांना कळत होतं, की हा भविष्यात काहीतरी होणार आहे. कारण मी हॅपी होतो त्यांच्यासमोर. आणि ₹5,000 डन झाले. तिथे एक मॅडम बसली होती. मॅडम बोलली, की "शॉपिंग करावं लागेल तुम्हाला. एक हॉकी स्टिक आणा, हॉकी स्टिक." आता हे सगळं माझ्यासाठी नवीन होतं. सिनेमाचं शूटिंग म्हणजे ते पण नवीन, हॉकी स्टिक म्हणजे पण नवीन. मग हॉकी स्टिक घेतलं, नवीन-नवीन कपडे खरेदी केले आणि शॉपिंग वगैरे केली आणि एक डेट ठरली, की ह्या-ह्या तारखेला तुमचं शूटिंग सुरू होणार आहे. नगरपासून एक 30-40 किलोमीटर एक छोटंसं खेडेगाव आहे. त्या खेडेगावात आमचं सगळ्यांना बोलवलं. तिथं गेल्यानंतर मला समजलं, की आम्ही खूप लोकं आहोत. जवळपास 25 ते 30 जण आहोत आणि सगळ्यांनी काय म्हणू,
की जसं कॅरेक्टर किंवा ज्याला जसा रोल हवा आहे तसे तसे त्यांनी त्या लोकांनी तसे पैसे भरले होते. समजा जर मला 25,000 मागितले, मी 5,000 दिले, 5,000 दिले म्हणजे मी काहीच नाही, मी कुठंतरी एक छोटंसं कॅरेक्टर. पण जो व्यक्ती त्या काळात 30 आणि 40,000 1-1 लाख रुपये जर देत असेल त्या लोकांना, तर त्याला खूप मोठं कॅरेक्टर मिळायचं आणि तो आमच्यासाठी देव असायचा. अरे हा लीड आहे, हा लीड आहे. पण ते कळत नसायचं की हे काय चाललंय. एक छोटंसं मंगल कार्यालय, त्या मंगल कार्यालयात आम्हा सगळ्यांची राहायची सोय केली आणि आमचं शूटिंग सुरू झालं. आमचे डिरेक्टर आले. डिरेक्टरच मी थेट असं नाव घेत नाही. डिरेक्टर म्हणजे सगळ्यांसाठी वेगळंच होतं काहीतरी हे. आणि आमची शूटिंग सुरू झाली. शूटिंग सुरू झाली. शोले सिनेमा सगळ्यांनी पाहिला असणार आहे. त्या शोले सिनेमातलं प्रत्येक छोटे छोटे सीन आम्ही मराठीत करायचो. लग्नाचा कॅमेरा असायचा. आयुष्यात कॅमेरा पाहिलेला नाही. त्यावेळी छोटे छोटे फोन असायचे, चायनाचे फोन असायचे. ते फोन हातात आले तेच भारी वाटायचं. आणि यात हा कॅमेरा आला. कॅमेरा आला, सगळ्यांना आनंद झाला आणि आमचं शूटिंग सुरू झालं. सगळे मराठी सीन, सगळे म्हणजे मराठी डबिंग करायचो आम्ही. शोलेमधले सगळे वेगवेगळे सीन आणि रोज आमचं शूटिंग सुरू व्हायचं. रोज सगळे आनंदी असायचे. पण मला जरा डाऊट असायचा. म्हणजे पहिल्यापासून मी जरा माझ्यातला जरा किडा वळवळत असतो, की चांगलं जरी सुरू झालं तरी मला वाटायचं काहीतरी याच्यात खोट आहे किंवा काहीतरी गडबड आहे यात, असं मला वाटायचं. आणि त्यावेळेस पण मला वाटलं की याच्यात काहीतरी गडबड आहे, काहीतरी घोळ होणार आहे, हे मला जाणवायचं. 4-5 दिवस शूटिंग चालली. 8 दिवस सगळं व्यवस्थित चाललं आणि 8व्या दिवशी आम्हाला सगळ्यांना ज्यांनी बोलवलं होतं, तो निर्माता, त्यांनी असं सांगितलं की आपलं शूटिंग 70% आता पूर्ण झालंय. आता याच्यानंतर आपण 4-5 दिवसांचा एक ब्रेक घेऊ. ब्रेक नंतर उरलेलं शूटिंग पूर्ण करू आणि आपला सिनेमा रिलीज होणार. तुम्ही सगळे स्टार होणार. बस सगळ्यांची स्वप्न पूर्ण होणार. सगळेजण वेगवेगळे क्षेत्रातले होते. कुणी काय म्हणू, काहींचं असं ते वेगवेगळे दुकानं म्हणू आपण, म्हणजे कुठंतरी दुकानात कामाला, कुणाचा काहीतरी वेगळा तरी बिझनेस असायचा. सगळे असे काम करणारे लोक होते आणि एक कलाकार म्हणून तिथं आले होते की सिनेमात काहीतरी भेटल काम आणि उद्या काहीतरी होईल भविष्यात आणि आपण सगळे चमकू, ह्या हिशोबाने सगळे आले होते. आणि सगळे घरी गेलो. एक 4-5 दिवस झाले आणि एक 6व्या दिवशी फोन लावला. ज्यांनी आम्हाला बोलवलं त्यांना फोन लावला आणि फोन लावल्यानंतर फोनवर एक बाई बोलली की तुम्ही ज्यांना फोन लावत आहात तो संपर्क क्षेत्राच्या बाहेर आहे. परत लावला, परत तीच बाई बोलली तुम्ही ज्यांना फोन लावत आहात तो व्यक्ती संपर्क क्षेत्राच्या बाहेर आहे. तेव्हा मी 100% मला खात्री पटली, आपण फसलो गेलो, आपलं नशीबच गांडू आहे. मग काय, सगळ्या मित्रांना फोन लावले, जेवढे काही कलाकार होते सगळ्यांना फोन लावले की काय करायचं. सगळ्यांना कळलंय की आपण गंडलोय, आपल्याला ह्या माणसाने फसवलंय. सिनेमा तसं काही नसतं आणि मुळात पैसे देऊन असं काही होतच नसतं हे तेव्हा कळलं. पण आता केस पण नाही करू शकत, कारण ह्या लोकांनी आम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं की तुम्हाला जर एखाद्या डिरेक्टरने, निर्मात्याने जर तुम्हाला फसवलं असेल तर तुम्हाला अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचं एक कार्ड असतं. ते कार्ड जर असेल तुमच्याकडं, तुम्ही त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करू शकता. पण आमच्याकडं कुणाकडं तसं काही नव्हतंच. का नव्हतं? कारण ह्या लोकांनी आम्हाला सांगितलं होतं हे जर तुम्हाला कार्ड घ्यायचं असेल त्याची किंमत आहे 50,000 रुपये. म्हणजे पहिल्यापासून ऑफिसमध्ये गेल्यापासून हा माणूस फक्त आणि फक्त आम्हाला फसवत होता, लुटत होता. ते कार्डची आत्ताची किंमत 2024मध्ये ती कार्ड आहे 2200 रुपयाला ते कार्ड मिळतं. त्यावेळेस कमीत कमी 400 ते 500 रुपयापर्यंत ते मिळत असावं. पण त्यावेळेस त्या माणसाने आम्हाला सांगितलं हे कार्ड मिळतं 50,000 रुपयाला. म्हणजे ते कार्डसुद्धा तोच माणूस आम्हाला देणार. म्हणजे ते 50,000 त्याचे वेगळे आणि हे सिनेमातले ते पैसे वेगळे. मग आम्ही कुणीच काही ॲक्शन काही घेतली नाही, कारण सगळ्यांना कळलं की काय होणार नाही, कारण आपल्याकडे कार्डच नाही. पण आता तो किस्सा जर आठवला ना, आत्ता मी सांगतो तर मला हसायला येते की कसे होतो आम्ही, कसे मूर्ख होतो. त्यावेळी ठरवलं की भाई हे काही नसतं, आपल्याला जे स्वप्न पूर्ण करायचं आहे इथं होणार नाही, आपलं काहीच होणार नाही. आपण कुठंतरी काम करणे, शिक्षण पूर्ण करणे, पास. पण काय झालं,
हे सगळं झाल्यानंतर मला कळलं की अशा लोकांपासून सावध राहिलं पाहिजे. मग मी 2011-12 साली न्यू आर्ट्स कॉलेजमध्ये माझं ॲडमिशन होतं 11वी-12वीत. त्या काळात शाहू मोडक नावाच्या आमच्या भागात स्पर्धा असायच्या एकांकिका. कॉलेज लेव्हलच्या स्पर्धा असायच्या. त्या स्पर्धेत आमचं एक ऑडिशन होतं. त्या ऑडिशनमध्ये मला घेतलं गेलं आणि तिथून माझा नाटकाचा प्रवास सुरू झाला. प्रॅक्टिस चालायची आमची, सगळ्या गोष्टी वर्कशॉप वगैरे सुरू झाल्या. मग मला कळायला लागलं की बाबा असं नाटक असतं, असं वर्कशॉप असतं, की बेस आपण नाटक म्हणजे आपण बेस म्हणू त्याला, की हे पक्कं असणं गरजेचं आहे. आणि त्यावेळी जर माझं नाटकातून जर ह्या लोकांपर्यंत जर मी गेलो असतो ना, म्हणजे मी गेलोच नसतो. कारण मला एक समज असते की असं काही नसतंच. माझा उलटा प्रवास झाला. म्हणजे मला अगोदर फसवलं गेलं, मग मी नाटकात गेलो. म्हणजे नाटक वगैरे माझ्या आयुष्यात नव्हतंच. आणि प्रवास सुरू झाला माझा नाटकाचा. 2011-12 साली माझा नाटकाचा प्रवास सुरू झाला आणि त्याच काळात मला एक व्यावसायिक नाटक मिळालं. म्हणजे माझं नशीब समजू आपण, की मला पटकन काही गोष्टी मिळायच्या आणि पटकन जायच्या. हां, नशिबाच्या गोष्टी असं म्हणू आपण. आणि व्यावसायिक नाटक माझं सुरू झालं आणि बरेच जण असायचो आम्ही त्या नाटकात. पण त्यात मला म्हणजे माझ्या एकट्याला जवळपास 4 कॅरेक्टर करायला मिळायचे. वेगवेगळे कॅरेक्टर मी एकटा करायचो. तेव्हापासून म्हणजे मला एक सवय लागली, की मी एक पात्री अशी एक भूमिका करायचो, वेगवेगळे कॅरेक्टर करायचो. आणि प्रयोग आमचे सुरू झाले. तर मी नवीनच होतो. इतका नवीन होतो, की मला कळत नव्हतं, की ह्या लोकांना किती पर डे, यांना किती पर डे. पर डे म्हणजे एका दिवसाला, एका प्रयोगाला किती पैसे मिळायचे. तर जो आमचा निर्माता होता, त्याच्यापाशी मी डेअरिंग केले, की "सर, की मला किती पैसे मिळणार आहे ह्याचे?" तर त्यांनी मला सांगितलं ₹300. मी म्हणलो, "ठीक आहे, ₹300." आणि जे माझ्यासोबत होते, तर त्यांना मी विचारलं, की "दादा हो, तुम्हाला किती पैसे मिळणार आहे?" त्यांनी मला सांगितलं, ₹1000. 300 आणि 1000 म्हणजे 300 इथून 1000 इथं. मग मी जरा विचार केला, की हे आपल्यासोबत असं का होतंय? नाटक सुरू झाल्यानंतर, नाटक संपल्यानंतर लोकं आपल्याला भेटायला येतात. आपण एवढं भारी काम करतोय आणि मला ₹300 का? तर मी ही गोष्ट माझ्या घरी सांगितली. घरची परिस्थिती जरा हलाखीची असल्यामुळं सगळी गोष्ट मी घरी सांगायचो. कारण ते जे पैसे मिळणार होते ना, ते मी घरीच द्यायचो. घरच्यांना एक आधार म्हणून. तर घरी मी सांगितलं आईला, की त्या नाटकाचे मला फक्त ₹300 भेटतात आणि बाकीच्यांना ₹1000. तर आई मला ओरडली, "असं कसं काय? तू तर लय भारी काम करतो." आता किती केलं तरी आपली आई आहे ती, तिला वाटणारच ना. पण तिला याच्या मागची काहीच समज नाही, की हे काय असतं बाबा. तू नवीन आहे म्हणून तुला ₹300 आहे का काय? हे तिला काहीच नाही माहीत. तिला काहीच नाही माहीत. पण तिला हे माहीत, की तू एवढं भारी काम करतोय, तू 4-4 एकटाच कॅरेक्टर करतोय. 4 कॅरेक्टर म्हणजे 4 लोकांचं काम तू एकटाच करतोय. तुला तर 1000 पेक्षा जास्त पैसे पाहिजे. तसं तिला वाटायचं म्हणून ती बोलली. मग ते माझ्या डोक्यात बसलं. मग मी डायरेक्टर म्हणलं, की "नाही राव, आपल्याला नाही जमणार. आपण नाही करणार." तो म्हणला, "का?" "मला ₹300 आणि बाकीच्यांना ₹1000. एकटाच मी 4-4 रोल करतोय. असं नाही चालायचं." मग तो म्हणला, "अरे, तू नवीन आहे. काहींना भेटत नाही. तुला देतोय." समजच नाही ना. कारण माझ्या मागं माझं घरचं दुखणं वेगळं आणि आणि मी जर त्याला हां बोललो आणि घरी जर बोललो, "नाही आता करतो," तर घरचे परत ओरडतील. मग काय झालं, कॉलेजमध्ये होतो असा आणि एक 4 दिवसानंतर एक प्रयोग होता आमचा त्याच व्यावसायिक नाटकाचा. तर मला फोन आला, की 4 दिवसांनी आपला प्रयोग आहे, तर तू उद्यापासून प्रॅक्टिसला ये. तर मी फोनवर बोललो, "सर, मला नाटकात काम करायचं नाही. तुमचा माझा संबंध नाही. मला तुम्ही पैसे कमी देताय. मी येणारच नाही." तर तो पुढचा माणूस असा मला म्हटला, "हे बघ, नीट राहा. तुला जर नगरमध्ये काम करायचं असेल, तर नीट वाग. तू जर उद्या मला स्टेजवर दिसला, तर स्टेजवर येऊन तुझ्या कानाखाली मारेन मी." आणि ते माझ्या इथं बसलं. कारण जरा अल्लड वय असतं. म्हणलं, "अरे," मला वाटलं हा माणूस मला एवढं का बोलू शकतो? म्हणजे ते वय म्हणजे असं असायचं, की कोणतरी काहीतरी बोललं ना, "चला पोरं आणून याला हाणू." असं ते वय होतं. पण तसं मी जरा बावळटपणा केला नाही. मी ऐकून घेतलं सगळं आणि माझ्या मित्राला सांगितलं, की हा माणूस मला असं-असं म्हणतोय. उद्या जर मी स्टेजवर दिसलो खरंच, माझं नाटक चालू असताना हा जर मला नी खरंच मारलं तर काय होईल माझं? मला टेन्शन आलं आणि एक मन म्हटलं, की ठीक आहे, एवढं काही नाही, काही नाही, कोण काय नाही करू शकत जगात तुला. कारण सगळं हॅपी पण व्हायचं आणि मध्येच निगेटिव्ह पण व्हायचं. सतीश तारेंचं एक नाटक होतं.
त्या नाटकात मला मुख्य भूमिका मिळाली. आज सतीश तारे नाही, मी त्यांचा मी खूप मोठा फॅन आहे. आणि नशीब एवढं चांगलं की त्या नाटकात मला एक खूप मोठं चांगलं कॅरेक्टर मिळालं. आणि आमची प्रॅक्टिस सुरू होती कॉलेजमध्येच. आणि एक 3-4 दिवस झाले, व्यवस्थित चाललंय आणि पुढच्या 10 दिवसात आमचा प्रयोग होता. तर जो माणूस मला फोनवर जो बोललाय का, तोच माणूस आमच्या प्राध्यापकांना भेटायला आला. त्यांचं पर्सनल काम होतं आणि त्यांच्याच ऑफिसच्या बाजूला आमची प्रॅक्टिस होती. त्यांनी मला तिथं काम करताना बघितलं. पुढच्या अर्ध्या तासात मला त्या प्राध्यापकांनी त्यांच्या केबिनमध्ये बोलवलं आणि मला सांगितलं, "बाळाविराज, तुला या नाटकात काम करता येणार." माझ्या डोळ्यात टचकन पाणी आलं. मला लगेच कळलं की ह्या माणसाने इथं काहीतरी काशी केली. म्हणजे हे सिनेमा म्हणा, नाटक म्हणा, हे क्षेत्र एवढं जड आहे ना, की तुम्हाला काहीतरी खुपलं का तुम्ही लगेच काड्या करायला सुरू करता. अरे पण त्याला त्याचं करू द्या ना. त्याला त्याला त्याचं काय म्हणू, त्याला जर त्याचं मोठं व्हायचं असेल तर तुम्ही नका मध्ये येऊ. त्याचं नशीब आहे, त्याला करू द्या. पण हे नाही, हे लोक आहे ना नीट जगू नाही देत. काय म्हणू, ते सावत्र भावाचा कसा बदला किंवा काय, तसं काहीतरी काढत असते ते काहीतरी खुसपाट्या. आणि तसंच माझ्या बाबतीत व्हायला लागलं. मग मला वाईट वाटलं की झालं बाबा, हा माणूस तसा म्हणला होता, तुला काम नाही करू देणार, आणि याची ही सुरुवात झाली. मग मला नाही काम करता आलं. मग मी ते नाटकसुद्धा पाहिलं नाही. मला लय वाईट वाटलं. मी खचून गेलो. मला अरे बाबा, हे का बाबा माझ्याच आयुष्यात का व्हायला लागलंय. त्याच्यानंतर परत 1-1.5 महिन्यानंतर एक स्पर्धा होती. त्या स्पर्धेसाठी मी एका वेगळ्या ग्रुपमध्ये काम करायला लागलो. माझ्या घरापासून जवळपास एक 15 किलोमीटर तो रोड होता. माझ्याकडे त्यावेळेस गाडी नव्हती, सायकल नव्हती, काही नव्हती. माझा एक मित्र होता. त्या मित्राच्या गाडीवर जायचो. त्याची लुना असायची. त्या लुनावर आम्ही 40 रुपयाचं पेट्रोल टाकायचो. 40 रुपये फक्त माझे असायचे, कारण मला खाजना, मला नाटकात काम करायचं आहे. म्हणजे माणूस नाटकासाठी वेडा असतो. आणि मग आम्ही रोज जायचो प्रॅक्टिसला. 8 दिवस प्रॅक्टिस आमची सुरू झाली. मस्त चाललंय. आणि 9व्या दिवशी डिरेक्टर बोलला की आपण हे नाटक नाही करत. तेव्हा पण मला हाच धक्का बसला की तो डिरेक्टर आणि जो मला धमकी देतोय ना, ते दोघं मित्र आहे. झालं असं काहीतरी. मग हे सगळं आयुष्यात सगळं निगेटिव्ह व्हायला लागलं. खचत गेलो. आमच्या नगरला एक करंडक असायचा, अहमदनगर महाकरंडक. त्या काळात हिया नावाचं एक नाटक होतं. त्या नाटक म्हणजे एकांकिका होती. संदीप दंड होते त्याचे लेखक आणि दिग्दर्शक होते. तर कॉलेजचे पोरं तिथं काम करायचे. पण आता मला एवढं ह्या लोकांनी तडीपार केलं होतं, म्हणजे येऊनच नव्हतं. म्हणजे बॅन म्हणू आपण, बॅन. विराज आवचिते ह्या माणसाला कुठल्या ग्रुपमध्ये घ्यायचं नाही, त्याला कुठं काम द्यायचं नाही. म्हणजे तुम्ही जर माझ्या जागेवर जर येऊन जर विचार केला ना, तर विचार करा की कसं होतं असेल माझं. का? कारण मी त्याला नाही म्हणलो म्हणून. नाही म्हणलं हे सुद्धा चुकीचं आहे ह्या लोकांसाठी. अरे तू ऑप्शन बघ ना दुसरा. मी तुला नाही म्हणतोय ना, तू ऑप्शन बघ, त्याला घे, त्याला करणं मोठं. मला नाही शक्य होत करता येणार, मला तुझ्याकडे येणारच नाही करता. पण तरी असं काहीतरी राजकारण हे लोक करायचे. मग ही याची प्रॅक्टिस सुरू झाली. आणि पोरं बोलले सरांना, ते डिरेक्टर होते त्यांना बोलले की एक जण आहे त्याला घेता का. आणि एक कॅरेक्टर होतं छोटंसं. ते बोलले की बोलवा त्याला. आता मी असं झालं होतं ना, बैल झालो होतो, बैल. मला माहीत होतं की किती पण बैलाला नांगराला झोपला ना, त्याला मारणार म्हणजे मारणारच आहे. मग मी गेलो. मला माहीत होतं आपण इथं 2च दिवस जाणार आहे, 3ऱ्या दिवशी आपण घरीच असणार आहे. गेलो, प्रॅक्टिस सुरू झाली. सगळं चाललंय. पण मी नॉर्मल असायचो. मला माहिती आहे मला आहे ना हे लोक हाकलून देणार आहे, कारण याला पण त्या माणसाचा फोन येणार आहे. ह्या माणसाला प्राथमिक फेरी झाली. त्या प्राथमिक फेरीला ज्या लोकांनी मला धमकी दिली होती ते लोक सगळे होते समोर. प्राथमिक फेरी झाली. तिथं आमचा प्रयोग झाला. प्रयोग वाजला. सगळेजण आम्हाला भेटले. तो माणूस पुनर्देतच होता तरी. आणि प्राथमिक फेरीतून आम्ही फायनलला गेलो. तोपर्यंत मला दडपण होतं की आता इथपर्यंत ह्या लोकांना दिसलोय, आता हे लोक आपल्याला स्टेजवर जाऊ देणार नाही. पण तसं झालं नाही. नाटकच एवढं भारी होतं ना, त्या माणसाचं म्हणजे सगळंच बंद पडलं. आणि फायनलला आमचा प्रयोग झाला. केदार शिंदे परीक्षक होते, भरत जाधव होते, अंकुश चौधरी होते, सगळी मोठी मंडळी यांच्यासमोर प्रयोग सादर झाला. अभिनयाचं पहिलं पारितोषिक मिळालं. महाकरंडक मिळाला आम्हाला, अहमदनगर महाकरंडक. आणि विजेते ठरलो. ह्या लोकांचे तोंडच बंद झाले. काय जिंकलो. मग तुमचं नाणं खणखणीत असलं तर ते वाजणार. तसं झालं आणि वाजलं. ह्या सगळ्या प्रवासात
परत जर मागं यायचं झालं तर घरची परिस्थिती, हे सगळं करत असताना आई कामच करत राहायची. आईला वाटायचं की हा काहीतरी करतोय, हा काहीतरी करतोय, याच्यासाठीच जगायचं, हा पुढं काहीतरी होणार आहे ह्याचं. म्हणजे आपले घरचे एवढं आपल्याला हे करतात ना, म्हणजे आपल्या कष्टासाठी झगडत असतात, ते आपल्याला दिसत नाही. पण ह्या सगळ्या प्रवासात मला माझे नातेवाईक नाही माहीत झाले. मला माझ्या सख्ख्या मामाच्या मुलीचा साखरपुडा मला पाहता नाही आला. का? कारण नाटकाची प्रॅक्टिस असायची. प्रॅक्टिससाठी एवढे वेडे असायचो ना, सकाळ, दुपार, संध्याकाळ प्रॅक्टिस आणि वडापावावर जगणं. बास. डब्बे नाही, काही नाही, काही नाही. एक वडापाव खाल्ला ना, दिवसभर प्रॅक्टिस करायचो आम्ही 10-10 घंटे. किडा, आनंद, जोश आणि ह्या सगळ्या काळात नशीब एवढं चांगलंच म्हणू आपण, की पुरुषोत्तम करंडक हा म्हणजे पुण्याचा खूप मोठा करंडक आहे, मानाचा करंडक आहे. आणि त्या करंडकात आमच्या कॉलेजची चिठ्ठी पडली. चिठ्ठी पडली म्हणजे आमच्या कॉलेजचा नंबर आला, जो की 36 वर्षांच्या अगोदर सदाशिव आमरापूरकर ह्या लोकांनी, हे सगळे ग्रेट लोक होते, यांनी हे करंडक केले होते. आणि नगरच्या बाहेर म्हणजे नगरनंतर पुणे, पुण्यात हा प्रवास असायचा की प्रत्येक वर्षी पुण्यातलेच लोक हा करंडक जिंकायचे. त्यावेळेस आमचं माईक नावाचं एक नाटक होतं, त्यात मी मुख्य भूमिकेत असायचो. त्यात माझं बिहारी भैयाचं एक कॅरेक्टर असायचं आणि ते कॅरेक्टर मी प्ले करायचो. आणि पुरुषोत्तम करंडकसाठी आम्ही पुण्यात आलो आणि आमची प्राथमिक फेरी झाली. प्राथमिक फेरी झाल्यानंतर आम्ही एक आगळा वेगळा प्रयोग सादर केला सगळ्यांसमोर आणि तो प्रयोग सगळ्यांना खूप आवडला. जे बरेच सिनेमातले काही लोक पाहिलं होते, त्याच्यानंतर चांगले चांगले ऑडियन्स होते, हे सगळ्यांनी आमचा प्रयोग डोक्यावर घेतला. प्राथमिक नंतर एक फायनल राऊंड असतो, महाअंतिम फेरी, आणि त्या महाअंतिममध्ये माईकला पुरुषोत्तम करंडक मिळालं, मला अभिनयाचं बक्षीस मिळालं आणि आम्ही सगळे त्या दिवशीपासून स्टार झालो. त्याच्या अगोदरचा प्रवास हा खडतर होता, त्याच्यानंतर सगळं भारी 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 आयुष्यात व्हायला लागलं. पुरुषोत्तमपासून मानाचा पुरुषोत्तम करंडक पटकावला. 36 वर्षानंतर आमच्या नगरला पुरुषोत्तम करंडक आणला आणि त्याचा साक्षीदार मी तुमच्यासमोर उभा आहे. म्हणजे गेले अनेक वर्ष म्हणजे निधड्या छातीने मी तसा जगू शकतो, कारण 36 वर्षानंतर करंडक आणला आहे आम्ही. आणि त्यात पण काही गोष्टी अशा जरा बऱ्या वाईट झाल्याच. म्हणजे ह्या सगळ्यांमागं माझ्या घरच्यांचा खूप मोठा हात आहे, खूप मोठा सपोर्ट आहे, जास्त करून माझ्या आईचा. म्हणजे आपल्या मेहनतीसाठी, आपल्या कष्टासाठी आपले घरचे खूप कष्ट करत राहतात, ते आपल्याला दिसत नाही, पण ते खूप त्यांच्यामुळंच सगळं चाललेलं आहे, त्यांच्यामुळंच सगळं होतं. एकदा असंच मुंबईला एका प्रयोगानिमित्त गेलो होतो आणि म्हणजे जे काही माझे प्रयोग व्हायचे नाटकाचे, तर घरून मी पैसे घ्यायचो, कॉन्ट्री, आम्ही सगळे कॉन्ट्री करून नाटक करायचो. आणि आईला बोललो की माझा परवा प्रयोग आहे मुंबईला, तर मला 500 रुपये दे. तर आई बोलली की 500 रुपये आहेत, पण हे गॅस संपला त्याच्यासाठी ठेवले, ते घेऊ नको. तर मला खटकलं, अशी का वागते, अशी का बोलते, माझा परवा प्रयोग आहे आणि ही म्हणते गॅससाठी पैसे ठेवले. म्हणजे हिला गॅस महत्त्वाचा आहे आणि मला माझं नाटक महत्त्वाचं आहे. दोघं त्या त्या लेवलला ओके होते. तिला तिचं कुटुंब सांभाळायचं आहे आणि मला माझं इकडं माझं स्वप्न पूर्ण करायचं आहे. मी माझ्या स्वप्नांसाठी झगडतोय आणि ती माझ्या स्वप्नांसाठी झगडते, पण ते मला दिसत नव्हतं. तर मी 500 रुपये घेतले आणि गेलो. आई जरा नाराज झाली. मला ते कळत नव्हतं, कारण मला नाटक महत्त्वाचं होतं. मी मुंबईला गेलो, नाटकाचा आमचा प्रयोग झाला, एकही बक्षीस मिळालं नाही, काहीच नाही मिळालं. सगळे हताश झालो, नाराज झालो. संध्याकाळची वेळ होती. आम्ही जसे ज्याच्याकडे 10-20 रुपये 50 रुपये मिळत असेल असे गोळा केले आणि भुर्जी पाव घेतला. एक पाव जरी मिळाला तरी पोटभर खूप झालं. पण हे जेवण करत असताना मला माझी आई आठवली, कारण आमच्या घरचा गॅस संपला होता. मला वाईट वाटलं की आपण इथं हे खातोय, आपली आई काय खात असं. मला म्हणजे मी वेगळ्याच याच्यात गेलो की आपण घरच्यांचा विचार नाही करत, आपण खूप सोडून दिलंय सगळंच. मग मला क्लिअर झालं की नाही, जे काय आहे ना सगळं आईसाठीच करायचं. आता मी तुमच्यासमोर जो काही उभा आहे ते आईसाठीच आहे, जे काही करतोय ते आईसाठीच आहे.
आई खूप महत्त्वाची आहे. म्हणजे आपल्या मागं जे आपल्या स्वप्नांसाठी जे धडपडत असतात ना, ही लोकं ही शेवटपर्यंत आपल्याला साथ देणारे असतात. त्यांच्या स्वप्नांसाठी हे आपल्या स्वप्नांसाठी झगडत असतात. यांना कधीच विसरायचं नाही आणि यांना कधीच नाराज करायचं नाही. कारण ती लोकं आपली असतात. आणि तेव्हापासून आत्तापर्यंत म्हणजे उद्या जे काही होणार आहे ते फक्त मी माझ्या आईसाठीच होणार आहे. आणि आईला खरंच मी धन्यवाद मानतो, की ती मला सपोर्ट करत राहते आणि तिच्यामुळं हा माझा प्रवास सुरू झाला. हे सगळं करत असताना मी फिल्म पण केली मध्ये, मी सीरियल पण केल्यात. पण ते कुणाला माहीत नाही. कारण फिल्म, सीरियल कोण पाहणार आहे? हे मोबाईल आता इझी तुमच्यासाठी म्हणजे पटकन माणूस पाहू शकतो. असाच एक किस्सा आमच्या नगरचं एक ब्रिज तयार झाला होता. ब्रिज नवीन बनवला गेला होता आणि त्या काळात नवीन-नवीन Instagram आलं होतं. जुनंच होतं तसं 1-2 वर्ष झालेच होते त्याला. पण मला मी स्वतःला हे समजायचो, आपण नाटकवाले, आपण हे Instagram आणि हे रील्स, TikTok असलं काही करणार नाही. याच्या नादीच नाही लागणार आहे. आपण चांगले लिहितो, आपण चांगलं करतो, तर हे आपलं महत्त्वाचं आहे. याच्या कुठं नादी लागतं, हे आपली कामं नाहीत. पण एक व्हिडिओ बनवला त्या ब्रिजवर आणि तो व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला. इतका व्हायरल झाला, की बारकाल्या पोरांपासून म्हातारे-कोतारे सगळे ओळखायला लागले. म्हणलं अर्र! हे जरा वेगळा विषय. हे आपण चालू ठेवलं पाहिजे. मग त्याच्यानंतर खरा प्रवास सुरू झाला, की हे आपण करत राहावं. मग वेगवेगळे कंटेंट द्यायला लागलो, जे की नाटकात करत होतो. वेगवेगळे कॅरेक्टर तुमच्यासमोर यायला लागले, जे की मी नाटकातच करत होतो. नाटकात असं असायचं, की एखादं जर नाटक करायचं झालं ना, तर लोकांना बोलवायला लागायचं. नाटक आहे आपलं, फोन करून. "ये आपलं नाटक आहे. तुझे किती जण येणार आहे? 4 जण येणार आहे का? चल बुक करू. ये." हातापाया पडावं लागायचं. इथं एवढं सोपं झालं, की हातात मोबाईल घेतला, की विराज औचित्य दिसतोय. अहो तुम्ही कुठं जा. तुम्ही संभाजीनगरला जरी असले तरी विराज औचित्य आत्ता दिसतोय तुम्हाला. एवढं सोपं झालं. आणि हे प्लॅटफॉर्म आहे. हे काही वाईट नाही. आज मोठमोठे चॅनल कंटेंट क्रिएटरवाल्यांकडून रील्स करून घेतात. म्हणजे माध्यम किती चेंज झालंय. आपण असं म्हणू, की समजा रामायणात जेव्हा बाण होता, जेव्हा त्यांचे काय म्हणू फायटिंग, माझ्या भाषेत फायटिंग चालायची, तेव्हा बाण वापरायचे. आत्ता ढिशक्यावर गन आली. काळानुसार माणूस चेंज होतो. काळानुसार माणसाने चेंज झालं पाहिजे. म्हणजे रामायणात जेव्हा युद्ध व्हायचं, तेव्हा बाण वापरायचे. आत्ता गन वापरतात. फरक आलं लक्षात? मला तेच म्हणायचं, काळानुसार चेंज झालं पाहिजे. मध्ये म्हणजे काही वर्षांपूर्वी असं म्हणायचे लोकं, की मोबाईलमध्ये टीव्ही येणार आहे, मोबाईलमध्ये टीव्ही येणार आहे. हेच सोशल मीडिया हे एवढं मोठं जग आहे. तुम्ही जर काही लोकं जर मला पाहत असतील, ज्यांना नवीन काहीतरी करायचं आहे, त्यांच्यासाठी सांगतो, कमाल आहे, खतरनाक आहे. तुमचं स्वतःचं चॅनल, तुमचं स्वतःचं प्लॅटफॉर्म खूप काही देऊ शकतं तुम्हाला. तुम्ही तुमचे मालक आहे. तुम्ही स्वतःचं स्वप्न पूर्ण करा. दुसऱ्यांच्या स्वप्नांसाठी का झगडताय? माझी गोष्ट सांगतो, मी मुंबईत जाऊन स्ट्रगल केलं. त्याच्यानंतर मला एकही काम मिळालं नाही. मी रांगेत ऑडिशन दिलं. पण माझा एक रील कुठलातरी निर्माता पाहतोय आणि तो मला त्याच्या सिनेमात एक चांगलं कॅरेक्टर देतोय. काय पाहिजे अजून? सोपं आहे ना. मी ऑडिशन दिलं नाही, काय नाही. त्याला माझं कॅरेक्टर आवडलं. तिने मला त्याच्या सिनेमात संधी दिली. या संधीचं सोनं आपणच करू शकतो. त्याच्यामुळं तुम्हा सगळ्यांना हेच सांगायचं आहे, की जे काही मिळतंय, जे काही कंटेंट तुम्हाला येतात त्याच्यावर चांगला अभ्यास करा आणि कंटेंट देत जा, शेअर करा आणि काम करत राहा बास. ह्या सगळ्या काळात मला एक सीरियल मिळाली. ती म्हणू ना नशीब. सीरियल अशा वेळी मिळाली, त्यावेळेस लॉकडाऊनची लाट होती. कोरोनाची लाट होती. लॉकडाऊन होतं. कोरोनाची दुसरी लाट होती आणि सगळे सीरियलवाले सगळे शिफ्ट झाले होते. कुणी गुजरातला, कुणी कुठं लवासा, कुठं काय. आणि मला तिकडनं फोन आला. लॉकडाऊनमध्ये मला एका कास्टिंग डिरेक्टरचा फोन आला, की तुला एका सीरियलमध्ये घेतोय आणि ते सीरियलचं शूटिंग आहे गुजरातमध्ये. कारण त्यावेळेस कोरोनाची लाट होती आणि महाराष्ट्रातलं सगळं शूटिंग बंद होतं. सगळे शिफ्ट केले होते. गुजरातमध्ये कुठं वेगवेगळ्या भागात शिफ्ट केले होते आणि त्या काळात गुजरातला जायचं म्हणजे लई मोठी कसरत. घरच्यांना सांगितलं, की आता मला ते सीरियलमध्ये जावं लागेल.
ते काम आलं आहे तर गुजरातला जायचं आहे. घरच्यांना आनंद, पण इथून जायचं कसं, एवढा घाण आणि वाईट प्रवास झाला. पण प्रवास एवढा हलकट होता. अहो पुण्यातले 2-3 कलाकार फायनल झाले होते आणि मला त्या मुलींचा फोन आला की सर तुम्ही येणार आहात का, तुम्ही जर येत असाल तर आपण 4 व्हीलर करू. मग मी विचारलं किती पैसे लागतील, त्यांनी सांगितलं 7,000 रुपये लागतील. लॉकडाऊनच्या काळात 7,000 रुपये त्यांना आपण द्यायचे कसे, सगळ्यांनी मिळून 7,000 रुपये, म्हणजे आम्ही 2-3 लोक होतं, कमीत कमी 1-2 हजार रुपये तरी सगळ्यांना आले असतील, ह्या हिशोबाने ती बोलली. तर मी ठरवलं होतं की नाही जायचं आपल्याला, नको आपल्याला सिरियल, नकोच. कारण मला ते पैसेच नव्हते ना आपल्याकडं, आपण जाणार कसं. मला माहिती आहे उद्या तिथं गेलं पैसे देतील, पण मी शक्यतो नव्हतं जाणार. पण माझा एक मित्र होता पुण्यातलाच, त्याचा आणि त्याचा बड्डे होता. मी त्याला फोन केला वाढदिवसाच्या शुभेच्छा. तो नेमका गुजरातला निघाला होता. मी म्हणलं कुठं चाललाय, तुम्हाला बोलला की मी ह्या सिरियलला चाललोय. मी म्हणलं अरे माझं पण तिथं झालंय. मला एवढं भारी वाटलं, म्हणलं अरे हा पण येतोय तर ठीक आहे, 1,000-2,000 रुपये जाऊ दे आपले. मग मी पण निघालो. असा आमचा कुठं तर प्रवास तिथपर्यंत झाला आणि आम्ही दोघांनी सोबत काम केलं. 2017 साली माईकचा काळ होता. मी प्रचंड व्हायरल होतो, म्हणजे असा सोशल मीडियावर नव्हतो मी व्हायरल, पण जे लोक नाटक पाहणारे जे लोक होते त्यांच्यासाठी मी जरा भारीच होतो. आणि त्या काळात एक पुण्यात ऑडिशन होतं, त्या ऑडिशनला गेलो मी, रांगेत थांबलो, ऑडिशन पण झालं आणि त्या लोकांनी सांगितलं तुझ्यासाठी नाही बाबा काय. पण मला त्या सिनेमात काम करायचं आहे म्हणून मी जरा त्यांना पाणी लावलं. म्हणजे इथून मागं जो काही माझा जो काळ होता की नशिबात लवकर गोष्टी मिळायच्या आणि पटकन जायच्या, लवकर गोष्टी मिळायच्या आणि जायच्या. तर मी त्या डिरेक्टर निर्मात्याला बोललो की मला तुमच्या सिनेमात घ्या, मला छोटं का नाही कॅरेक्टर द्या, मी वाटेल ते काम करत. मी ठरवलं होतं की प्रोडक्शनला का ना काहीतरी काम करावं, स्पॉट बॉय जरी मिळाला तरी करावं. पण त्या डिरेक्टरला माझ्यावर जरा दया आली. मला बोलला की तुला मी असिस्टंट डिरेक्टर म्हणून काम देतो, आता हे माझ्यासाठी नवीन. तर मी म्हटलं ठीक आहे करून पाहू. कारण काम करणं, काम मिळवणं हे माझ्यासाठी त्यावेळेस लय महत्त्वाचं होतं, कारण मला माझे स्वप्न पूर्ण करायचे होते. मला छान कॅरेक्टर करायचं होतं, पण ते काय नशीब. मग मी त्या सिनेमात असिस्टंट डिरेक्टर म्हणून काम केलं आणि एक छोटंसं कॅरेक्टर केलं. म्हणजे मला सांगायचं हेच की एक छोटं कॅरेक्टर करायला खूप सारी मेहनत लागते आणि ते कॅरेक्टर मिळवायला मी एक वेगळं डिपार्टमेंट सांभाळलं म्हणून मला ते कॅरेक्टर मिळालं. हेच तुमच्याकडून हीच अपेक्षा आहे की कुठली पण गोष्ट सोपी नाही. आत्ता तुम्हाला मी सोशल मीडियावर तुम्हाला वाटत असेल की हा 1-1.5 वर्षात हा व्हायरल झाला आहे, पण व्हायरल होण्यामागं मी 2010 नाही तर 2005 पासून मी मेहनत करतो आहे. मी शाळेत असताना, मी गॅदरिंगमध्ये काम करत असताना तिथून माझा हा प्रवास झाला आणि आत्ता मागच्या 1.5 वर्षात मी व्हायरल झालो. म्हणजे तुम्हाला असं वाटतं की काय नाही, व्हिडिओ टाकला, लाईक आले, कमेंट आले, बस झालं सेट. सोपं नाही. हा प्रवास महत्त्वाचा आहे. मग तुमचं कुठलं पण क्षेत्र असो, प्रवास करत राहा. स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्वप्न बघणं जास्त महत्त्वाचं आहे. मला स्वप्न पण त्यावेळेस तसेच पडायचे की मी एका सिनेमात काम करतोय आणि काय तसलं भारी भारी पडायचं. पण आत्ता अशी माझी लेवल आहे की माझा व्हिडिओ कुणीतरी एक डिरेक्टर पाहतोय, तो मला त्याच्या सिनेमात घेतोय. मला कुठलं तरी मोठं चॅनल मला विचारतंय की तुम्ही आमच्या एका सिरियलसाठी तुम्ही काम कराल का. मी एक सिरियल पण सोडली. आत्ता मी एक 3 महिन्यांपूर्वी एका सिरियलमध्ये काम करत होतो, कारण मला हे महत्त्वाचं वाटलं. तिथं जाऊन जे काही मला मिळत होतं ते माझ्यासाठी खूप नॉर्मल होतं. पण आत्ता मी सोशल मीडियावर एवढं काय करतोय ना की मला खूप काही मिळतंय आणि सगळं तुम्हाला सगळ्यांमुळं होतं. आत्ता माझे व्हिडिओ पाहून तुम्हाला वाटत असेल की काय ना सोपं आहे, व्हिडिओ टाकला की व्हायरल होते, बाकी काही टेन्शन नाही. पण मला हेच सांगायचं आहे की टेन्शन घ्यावं लागणार आहे. सोपं नाही कंटेंट देणं, लोकांना काहीतरी नवीन देणं सोपं नाही. याच्या मागची मेहनत हीच, मी जे आत्तापर्यंत जो प्रवास सांगितला ही मेहनत आहे. त्याच्यासाठी इथपर्यंत यावं लागतं. तुम्हाला सगळं आयतं काही मिळणार नाही. आणि एवढं सांगतो की अपयश आलं तर खचून जाऊ नका. तुमची स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्हाला तशी स्वप्न पाहावं लागतील. मी तशी स्वप्न पाहत आलोय. अजून माझी स्वप्न पूर्ण झालेली नाही. तुमच्यासाठी झाली असेल की अरे हा सेट झाला आहे, पण अजून मी नाही. मला खूप काय करायचं आहे अजून आयुष्यात. जाता जाता एवढं सांगतो की ग्रो मोशननी मला ही संधी दिली आणि माझा हा प्रवास तुमच्यापर्यंत ग्रो मोशननी आणला आहे. जे काही लोक मला पाहत नसतील तर माझं इन्स्टा आय डी आहे विराज अवचिते. माझं हेच यूट्यूबला पण नाव आहे विराज अवचिते यूट्यूब चॅनेल. माझं फेसबुकवर हेच चॅनल आहे विराज अवचिते म्हणून. यावरती जा
आणि हा जो प्रवास सोडा, पण हसत राहा. त्याच्यावर फक्त तुम्हाला कॉमेडी कंटेंट पाहायला मिळतील. धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका.